प्रत्येकांच्या घरी एक गणपती बाप्पा बसलेले असतात, पण आमच्या घरी चक्क 4-4 गणपती बाप्पा बसलेत. ते कसं काय? चला सांगते पुढं. हॅलो, कशा आहात सर्वजण? आय होप सो तुम्ही सर्वजण एकदम ठीक आणि मजेत असाल आणि तुमच्याही घरी बाप्पांचं आगमन झालं असेल. पावसाच्या वातावरणामध्ये जाऊन फौजींनी आणि गौरवनी बाप्पांना घरी आणलं. गणपती बाप्पा मोरया या गजरामध्ये आम्ही त्यांचं घरी स्वागत केलं आणि त्यांना त्यांच्या आसनावरती विराजमान केलं. बाप्पांना घरी आणून मन एकदम प्रसन्न झालं होतं. ही गोष्ट आहे गेल्या वर्षीची, जेव्हा मी फौजींसोबत आर्मी क्वार्टर्समध्ये राहत होते. त्यावेळेस मी होते प्रेग्नेंट. तर असं म्हणतात की प्रेग्नेन्सीमध्ये गणपती बाप्पा जेव्हाही आपल्या घरी येतात त्या वर्षी गणपती बाप्पाचे विसर्जन केलं जात नाही. त्यामुळे आम्ही आर्मी क्वार्टर्समध्ये जे गणपती बाप्पा बसवले होते त्यांचं विसर्जन जे आहे ते केलं नाही. आणि माझ्या सासरी पण एक गणपती बाप्पा बसले होते, तर त्यांचंही विसर्जन केलं नव्हतं. तर त्यामुळे 2 गणपती बाप्पा इथेच झाले. तर हे वाले जे गणपती बाप्पा क्यूटचे आहेत ते माझ्या सासरचे गणपती बाप्पा आहेत, जे गेल्या वर्षीचे आहेत. हे गणपती बाप्पा या वर्षीचे आहेत. आणि हे जे गणपती बाप्पा आहेत ते आमच्यासोबत आर्मी क्वार्टर्समध्ये होते. तर 3 बसत नाहीत म्हणून मी देवघरातील ही गणपती बाप्पा उचलले आणि इथे आणून ठेवले. यामुळे आमच्या घरी यावर्षी 4 गणपती बसले आहेत. तुमच्या घरी पण कधी असा प्रसंग आलाय का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. गणपती बाप्पा मोरया.